मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अश्विन आता घरातील सर्वांना म्हणतो, आपण बाहेर जाऊन थांबायचं का? तेव्हा सगळेजण आता हो म्हणतात. अर्जुन आता विचारतो, डॉक्टर आम्ही सायलीला घरी कधीपर्यंत घेऊन जाऊ शकतो? तेव्हा डॉक्टर आता काहीच बोलत नाही. पण कल्पना आता प्रतापला म्हणते, हो मगाशी जेव्हा हा प्रश्न मी तुम्हाला विचारला तेव्हा तुम्ही मला कसं ओरडला होतात, आता याला ओरडा बरं. तेव्हा प्रताप हसतच म्हणतो, अरे अर्जुन, अशा परिस्थितीमध्ये पेशंटला घरी घेऊन जाण्याची जास्त घाई करायची नसते. तो लवकर कसा बरा होईल याचीच काळजी आपण घ्यायची असते. तेव्हा कल्पना म्हणते, हे ठीक आहे, पण सायलीशिवाय अर्जुनला कशी चैन पडेल? वरती अश्विन म्हणतो, दादा आपण डिस्चार्जचा निर्णय 2-3 दिवसातच घेऊयात. तेव्हा अर्जुन ठीक आहे असं म्हणतो. रविराज म्हणतो, चला तिला आराम करू द्यात, आपण बाहेर जाऊन थांबूयात. तर आता सर्वजण बाहेर जातात. तेव्हा अर्जुन डॉक्टरांना थँक्यू म्हणतो. आता बाहेर सगळेजण आल्यानंतर अश्विन आणि डॉक्टर काहीतरी डिस्कस करत असतात. अर्जुन त्यांच्याजवळ जातो आणि म्हणतो की डॉक्टर, तुम्ही तर म्हणाला होता बँगलोरहून ब्लड येण्यासाठी 2-3 तास तरी लागतील, मग अचानक ती डोनर बाई आली तरी कुठून? त्यावरती कल्पना म्हणते, अरे त्या बाई OPD मध्ये आल्या होत्या, त्यांना देवानेच पाठवलं असं आता आपण म्हणूयात. तेव्हा प्रताप म्हणतो, हेच सर्व सांगण्यासाठी चैतन्य कधीपासून तुला शोधत होता, पण तू तर गायब झालास. त्यावरती रविराज म्हणतो, असू दे रे, ज्याचा शेवट गोड त्याचं सगळं काही गोड. तर आता कुसुम मनातल्या मनात विचार करते, मी जाऊन आता मगाशी ज्या ताई होत्या त्यांना भेटते, आता त्यांची मलमपट्टी देखील झाली असेल असं म्हणून आता त्या तेथून जातात. तर अश्विन विचारतो, तुम्ही त्या डोनर बाईला भेटला होतात ना? त्यावरती प्रताप म्हणतो, नाही रे, जेव्हा आम्ही त्यांना भेटायला तिकडे गेलो ना, त्या ऑलरेडी तिथून निघून गेल्या होत्या, त्यामुळे त्यांची भेटच झाली नाही. तर अर्जुन म्हणतो, पण त्यांना थँक्स म्हणायला हवं आपल्याला. असं म्हणून तो सिस्टरना विचारतो की त्या बाई नक्की आहेत तरी कुठे? सिस्टर म्हणतात की मगाशीच त्या बाई निघून गेल्या. तेव्हा अर्जुन म्हणतो, OPD मध्ये आल्या होत्या ना त्या, मग त्यांचं नाव पत्ता वगैरे असेल काहीतरी, तुम्ही मला त्यांचा नंबर नाव द्या, मी त्यांना घरी जाऊन पर्सनली भेटतो, त्यांचे आभार देखील मानतो, कारण त्यांच्यामुळे सायलीचा जीव वाचला आहे. तेव्हा आता सिस्टर म्हणतात, अहो नाही, पण त्यांचा नाव नाही, नंबर नाही. तेव्हा तुम्ही त्यांचं नाव वगैरे लिहून घेतलं नाही का असं अश्विन देखील विचारतो. सिस्टर म्हणू लागतात की नाही, त्यांना बोलताच येत नव्हतं, पण त्या इशारा करून मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या, पण मला काही समजलंच नाही. तेव्हा सर्वांना आता आश्चर्याचा धक्का बसतो. दुसरीकडे पूर्णाजी ह्या देवीसमोर उभ्या असतात आणि म्हणतात, आई, तुझ्यामुळे आमच्या कुटुंबावरचं खूप मोठं संकट दूर झालं आहे. आता ती मुलगी कशी का असेना, पण अर्जुन माझा आहे. माझ्या अर्जुनला त्रास झालेला मला आवडत नाही. काहीही झालं तरी ती माझ्या अर्जुनची बायको आहे. देवी आई अशीच कृपा आमच्यावर राहू देत, असा देवी आईकडे आता पूर्णाजी आशीर्वाद मागतात. तर विमला आता तेथे शिरा घेऊन येते आणि म्हणते, नैवेद्य दाखवा पूर्णाई. तेव्हा पूर्णाई आता नैवेद्य दाखवत असतात. तर अस्मिताचा चेहरा पडलेला असतो. तर आता ती मनातल्या मनात विचार करत असते, पूर्णाजीला नेमकं झालंय तरी काय? ती सायलीच्या बाजूने गेलीच कशी मला कळतच नाही. तर आता दुसरीकडे अर्जुन सायलीकडे येतो, तिच्याकडे पाहतच राहतो. तर आता तो तिचा हात घट्ट पकडतो आणि तिच्या डोक्यावरून पुन्हा एकदा हात फिरवतो. त्याला आता सायलीबद्दल खूप वाईट वाटत असतं. तो तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. पुढ्यातच अश्विन हा बाहेर येतो आणि अर्जुनला म्हणतो की तू बाहेर चल. आता दोघेही बाहेर आल्यानंतर अश्विन म्हणतो, सायली वहिनीची रिकव्हरी फास्ट होतीये, तुम्ही अजिबात कोणी काळजी करू नका, घरी जा आता सर्वजण. पुढे आता कल्पना म्हणते, अश्विन बेटा, तू खूप दमला असेल, त्यामुळे तू घरी जा आणि आराम कर. तेव्हा अश्विन म्हणतो, नाही, मी इथेच थांबणार आहे, तुम्ही सगळेजण घरी जा. तेव्हा कल्पना म्हणते, बरं ठीक आहे, थांबते मी. तेव्हा आता प्रताप म्हणतो, नाही हा कल्पना, तू घरी जा आणि आराम कर, मी थांबतो इथे. तर आता घरातील प्रत्येकजणच म्हणू लागतात की मी थांबतो, मी थांबतो. हा प्रिया देखील तसंच म्हणते की मी थांबते कल्पना मामी इथे, कारण सायली आणि मी खूप अटॅच आहे, आम्ही लहानपणापासून एकत्र राहिलो आहोत ना, म्हणून. त्यावरती आता कुसुमला राग येतो. ती म्हणते, अजिबात नाही थांबायचं तू इथे. तिच्याकडे आता सगळेजण पाहू लागतात. तेव्हाच ती म्हणते, तसं नाही की तुम्ही सगळेजण दमले असाल, मी लेट आले ना, मीच थांबते इथे. तर अर्जुन म्हणतो, सर्वांनी थांबा आता, मी काय करतो, मी एकटा थांबतो इथे, तुम्ही सगळेजण घरी जा आणि आराम करा. तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुनचं बरोबर आहे, अर्जुनने एकदा ठरवलं ना, त्या शब्दामध्ये अजिबात फेरफार नाही, त्याचा शब्द हा शेवटचा, म्हणून तो थांबेल इथे. हा रविराज म्हणतो, सुरक्षेच्या दृष्टीने तू इथे असणं खूप महत्त्वाचं आहे.
तेव्हा आता प्रिया आणि नागराजला खूप राग येतो। त्यानंतर आता सर्वजण तेथून जात असतात। अर्जुनला व्यवस्थित काळजी घे सायलीची असं म्हणतात। सायलीमुळे का होईना रविराज आणि अर्जुनमधील एकमेकांबद्दलचा राग द्वेष हा कमी झालेला असतो। त्यानंतर अर्जुन हा कुसुमताईंकडे जात त्यांचा हात हातात घेत म्हणतो, मी स्वार्थी असेन पण तुमच्या सायलीची व्यवस्थित काळजी घेईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका सायलीची, मी आहे, मी एक माणूस म्हणून खूप चांगला आहे। तेव्हा आता कुसुमताई काहीच बोलत नाही, त्यांनाही जरा वाईटच वाटतं। त्यानंतर आता अर्जुन हा सायलीजवळ जातो, तिच्या डोक्यावरून हात फिरवतो, तिची काळजी घेत असतो। आता त्याला खूप झोप येत असते तरीही तो तिच्याजवळच बसून राहतो। आता दुसऱ्या दिवशी अर्जुन हा सायलीला आधार देतो, तिला उठवतो आणि तिला नाश्ता भरवत असतो। तेव्हा आता सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहतच राहतात। अर्जुन अगदी लहान बाळासारखी तिची काळजी घेत असतो। दुसरीकडे अण्णा हा त्याच्या त्या गुंडाला फोन करत असतो, परंतु त्या गुंडाने खूप ड्रिंक्स केलेली असते। अण्णाचा तो आलेला फोन पाहून तो अजूनही ड्रिंक करतो आणि तो फोनच उचलत नाही। तर आता अण्णाबरोबर तेथे प्रिया, साक्षी, राकेश आणि त्याचबरोबर नागराज देखील असतात। तर आता अण्णाच्या तळपायाची आग मस्तकात जाते। इकडे सायली ही झोपलेली असते पण तिला जाग येते, तिला खूप तहान लागते। आता अर्जुन तेथेच बसलेला असतो, खूप झोप येत असते। तर सायली ते पाहते आणि स्वतःच पाणी घेण्याचा प्रयत्न करते। तर ग्लासचा आवाज आल्यामुळे अर्जुन स्वतः उठतो आणि तिला पाणी पाजतो। सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते। दिवसामागून असेच दिवस जात असतात तर सायलीची रिकव्हरी अगदी फास्ट होत असते। त्यानंतर अर्जुन अगदी तिची मनापासून काळजी घेत असतो, तेव्हा तो तिला औषधं अगदी व्यवस्थित देत असतो। आता दुसऱ्या दिवशी कल्पना म्हणते की मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, ती सायलीसाठी डबा रेडी करते। एवढ्यातच कुसुम देखील तेथे येते, त्या दोघीही हॉस्पिटलमध्ये जायला निघतात। तर आता इकडे हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तेथे चैतन्य देखील असतो, कुसुम आणि कल्पना हे सगळेजण सायलीची काळजी घेत असतात। अर्जुन स्वतःच्या हाताने आता सायलीला भरवत असतो। हा अर्जुनचं हे बदललेलं रूप पाहून, सायलीची तो किती काळजी करतोय हे पाहून चैतन्य आणि कुसुमला आश्चर्य वाटतं। त्यानंतर डॉक्टर आता सायलीकडे येतात, तिचे रिपोर्ट पाहत असतात। तेथे असणाऱ्या सगळ्यांच्या मनात धाकधूक असते की डॉक्टर आता नक्की काय सांगतात ते। तेव्हा अर्जुन विचारतो, काय झालं डॉक्टर? तेव्हा डॉक्टर म्हणतात की सायलीची रिकव्हरी खरंच खूप फास्ट होतीये पण तिची जखम अजून ओली आहे, जखम भरली नाहीये। तेव्हा अर्जुनला खूप टेन्शन येतं। डॉक्टर म्हणतात तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता। तेव्हा सर्वांनाच खूप आनंद होतो। अर्जुन जातो आणि पटकन सायलीला आपल्या मिठीत घेतो। तेव्हा सगळेजण त्याच्याकडे पाहतच राहतात। कुसुमला आणि चैतन्याला ह्या गोष्टीचं तर आश्चर्य वाटतं। आता सायलीला लगेच घरी घेऊन सगळेजण येतात। तेव्हा विमला तेथे येते, सायलीची दृष्ट काढते, तिच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकते आणि म्हणते माझ्या सायलीताईंना कुणाचीही दृष्ट लागायला नको। आणि असं म्हणून ती गुलाबाची ताजी टवटवीत फुलं तिला भेट देत म्हणते, अशाच फुलासारख्या टवटवीत राहा, नाहीतर हे घर पूर्णपणे कोमेजून जातं। तेव्हा सायली म्हणते आता मी आली आहे ना। तर पूर्णाजी देखील खूप खुश असतात। कल्पना म्हणते आता कुणीही रडायचं नाहीये आणि नाराजसुद्धा व्हायचं नाहीये। तर अस्मिता मात्र जळफळाट करत रागातच सायलीकडे पाहत राहते। तेव्हा पूर्णाजी देखील आता सायलीकडे पाहतच राहतात। मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन सायलीला आता बेडरूममध्ये घेऊन जात असतो। दुसरीकडे प्रिया रागातच रविराजला म्हणते त्या सायलीने माझ्यापासून माझा अर्जुन हिरावून घेतला, तेव्हा त्या मुलीची काळजी करण्याची आता गरज नाही, रविराज म्हणतो। तर इकडे आता सायलीला बेडवरून व्यवस्थित उठता येत नसतं म्हणून अर्जुन तिला धीर देतो, तिच्या कमरेला पकडतो। तेव्हा आता कुसुम तितक्यात तेथे येते आणि आश्चर्याने त्या दोघांकडे पाहत म्हणते सायली हे काय चाललंय? अशाच मालिकेंच्या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब